लैंगिक शोषणातील नराधमांना आता पॅरोल नाही. फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. नसरापूर घटनेसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद. महिला सुरक्षेसाठी कडक कायदा करण्याचीही तयारी. नसरापूर प्रकरणाच्या तपासावर मुख्यमंत्र्यांचा वॉच. तर मुख्यमंत्री फडणवीस थेट पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात. पुराव्यांपासून प्रत्येक अपडेटवर बारीक लक्ष. मुख्यमंत्र्यांमध्ये माणुसकीच उरली नाही. एका चिमुकलीवर अत्याचार झाला आणि तुम्ही पेढे वाटताय. नसरापूर प्रकरणावरून प्रणिती शिंदेंचा संताप. तर फडणवीसांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचीही मागणी. प्रणिती शिंदेंनी प्रत्येक घटना राजकीय दृष्टीने पाहू नये. नसरापूर घटनेसंदर्भात कारवाईसाठी सरकार प्रयत्नशील. फडणवीसांवरील आरोपांवरून गिरीश महाजनांचं उत्तर. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अक्षय शिंदेला ठोकला होता. पोलिसांच्या बंदुका नराधमांना ठोकण्यासाठीच. नसरापूर प्रकरणावरून खासदार ज्योती वाघमारे आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करत निषेध. नसरापूरच्या नराधमाला हाल करून संपवा. राज ठाकरेंचा संताप. तर सरकारनं फास्ट ट्रॅकची व्याख्या सांगावी. महिलांवरील अत्याचारावरून राज ठाकरे आक्रमक. राज्याचं लक्ष विचलित झाल्याची ही टीका. इगो सोडा. महिलांच्या सुरक्षेचा विषय गांभीर्यानं घ्या. गुन्हा अटक आणि वर्षानुवर्षे सुनावणी. पुढे काहीच नाही. रोहित पवारांचा सरकारवर घणाघात. तर विशेष अधिवेशन बोलावून शक्ती कायदा अंमलात आणण्याचीही मागणी. नसरापूर घटनेवरून खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आरोपीला फाशी मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. तर सुळेंकडून शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्याचीही मागणी. नसरापूर नराधमाच्या घरच्यांची साक्ष ठरणार गेम चेंजर. आरोपी भीमराव कांबळेच्या घरातूनच शिक्षेची मागणी. आरोपीच्या कुटुंबियांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया. तर पोलीस पुरावे म्हणून वापरणार. सूत्रांची माहिती. नसरापूर घटनेतील पीडित चिमुकलीचा मृत्यू श्वास कोंडल्यामुळे. नराधमानं तोंडात मोजा कोंबल्यामुळे चिमुरडीनं जीव गमावला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर. पुण्याच्या नसरापूर प्रकरणामध्ये पोलीस तपासाला वेग. तर विशेष तपास पथकानं साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सीसीटीव्ही फुटेज, विविध तांत्रिक पुरावे जप्त. आरोपी भीमराव कांबळेला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी. ममता बॅनर्जींचं 3rd डिग्री राजकारण जनतेकडून उद्ध्वस्त. तर महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षातील नेतेही 2047 पर्यंत घरी बसतील. विधानसभेतील भाजपच्या यशानंतर चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा. भाजपकडून 365 दिवस निवडणुकीचा सराव. तर हा लोकशाहीचा नाही, मोदी शहांचा विजय. विधानसभेच्या निकालावरून संजय राऊतांची टीका. तर काँग्रेस जिंकली की विजय आणि भाजप जिंकली की संशय. नवनाथ बन यांचा पलटवार. पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलल्यानंतर आता सत्ता स्थापनेची लगबग. बंगालचे पर्यवेक्षक अमित शहांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार. 2 दिवसात भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक. 4थ्या दिवशी सुद्धा त्यामध्ये घसरण. तर सोनं 800 आणि चांदी 4,000 स्वस्त. सोनं जीएसटीसह 1,52,000 तर चांदी 2,52,000 स्थिर.